सर्व बहुजन महामानव यांचं स्मरण करतो आणि आजच्या या SC ST OBC संयुक्त आरक्षण गोलमेज परिषद पहिली या परिषदेचे उद्घाटनपर आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब, त्यांच्या अर्धांगिनी ज्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात पहिली केस टाकली हायकोर्टात, त्या आमच्या भगिनी ॲडव्होकेट पाटील मॅडम, या विचारमंचावर आणि सकाळी 12 वाजेपासून आम्ही इथं चर्चा करतो आहोत. जरी स्टेजवरचा कार्यक्रम नंतर झाला तरी त्याच्या आधी आम्ही इथं भरपूर चर्चा केली. त्याच्यात अत्यंत मुद्देसूद असं विद्वतापूर्ण मार्गदर्शन ज्यांनी केलं ते आमचे मित्र OBC सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रदीप ढोबळे साहेब, जे स्वतः ॲडव्होकेट पण आहेत. त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये पूर्ण आयुष्यभर नोकरी करून नंतर पुन्हा लॉ शिकून पुन्हा ॲडव्होकेट झालेत आणि पोलीस डिपार्टमेंटसारख्या सेन्सिटिव्ह डिपार्टमेंटमध्ये नोकरी करीत असताना सुद्धा त्यांनी OBCची चळवळ तिथेच सुरू केली डिपार्टमेंटमध्ये. ते आमचे रघुनाथजी महाले साहेब, तेही आता ॲडव्होकेट झालेले आहेत. त्यानंतर छातीचा कोट करून अगदी निडरपणे ज्यांनी हायकोर्टामध्ये केसेस लढवल्यात ते आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाणे साहेब. त्यानंतर माननीय राजाराम पाटील साहेब, आणि काल परवा सोशल मीडियामध्ये तुम्ही बघितलं असेल की OBC चळवळ कुठपर्यंत गेलेली आहे. एक फोटो फार व्हायरल झाला सगळीकडे. तर पोतराचा वेश करून ज्यांनी मराठ्यांना दाखवून दिलं की बघा पोतराज सुद्धा तुमच्या विरोधामध्ये आहेत, असे आमचे लक्ष्मणराव हाके साहेब सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात यांचा फोटो सगळीकडे व्हायरल झाला. पोतराच्या वेशामध्ये रागाच्या भरात, संतापाच्या भरात स्वतःच्या अंगावर आसूड उडून घेतलेत लक्ष्मणराव हाके सरांनी. आणि आमचे सर्वात तरुण याचिकाकर्ते जे कधी समोर येत नाहीत, आम्ही त्यांना अनेक वेळा सांगितलं की तुम्ही या टीव्हीवर, टीव्हीवाले पण त्यांना अनेक वेळा बोलवतात पण कधी समोर येत नाही. आजही ते मोठ्या मुश्किलीने खूप आम्ही आग्रह केला म्हणून त्या स्टेजवर बसले. ते आमचे मित्र जे अगदी सुरुवातीपासून मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये कोर्टात लढत आहेत, ते कमलाकर दरोडे साहेब. थोडंसं उभे राहून, उभं राहा. आतापर्यंत अनेक OBC परिषदा झाल्यात, पण या OBC परिषदेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की या परिषदेमध्ये नेतृत्व जरी OBCचं असलं तरी त्यांना सपोर्टिंगमध्ये SC ST NT VJNT SBC मायनॉरिटीज हे सगळे इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी मोठ्या संख्येने का म्हणतोय लक्षात घ्या, मोठ्या संख्येने का म्हणतोय. ही पहिली अशी परिषद आहे की या परिषदेमध्ये OBC युनियनचे पदाधिकारी हजर आहेत की जे पूर्वी राहत नव्हते कधी. रेल्वे OBC युनियन, आमचे लोहार साहेब इथं आलेले आहेत, लक्षात घ्या. LIC OBC युनियन, आमचे बळीरामजी इथं हजर आहेत.
वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ओबीसी युनियनचे पदाधिकारी आणि स्वतः ढोबळे साहेब एअर इंडियाच्या ओबीसी युनियनचे संस्थापक आहेत. लक्षात घ्या. सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत मी, पण बऱ्याच इथं मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी कर्मचारी अधिकारी जे सेवेत आहेत आणि सेवानिवृत्तही काही झालेले आहेत. अशी ही गुणवत्ता असलेली, मेरिट असलेली ही परिषद आहे. आणि सदावर्ते साहेबांना मी सांगू इच्छितो, सदावर्ते साहेबांनी एक फार महत्त्वाचं वाक्य इथं वापरलं आहे की जर तुम्ही राजकीय माणसाला जर गॉडफादर केलं तर तुमचं सामाजिक मागासलेपण खतम. लक्षात घ्या. आतापर्यंतच्या सगळ्या जेवढ्या काही परिषदा झाल्यात त्या राजकीय नेतृत्वाखाली झाल्यात. ही पहिली परिषद आहे की इथं एकही राजकीय माणूस उपस्थित नाही. विचारमंचावर तर नाही, मध्ये इथं पण नाही. लक्षात घ्या. ही पूर्णपणे सामाजिक आणि गुणवंत लोकांची, विचारवंत लोकांची, विद्वान लोकांची, मग कोणी ॲडव्होकेट आहे, कोणी प्राध्यापक आहेत, कोणी शिक्षक आहेत, कोणी कर्मचारी आहे, रेल्वे कर्मचारी आहेत, पोस्ट कर्मचारी आहेत, LIC कर्मचारी आहेत, अशा गुणवंत लोकांची ही परिषद आहे. इथे राजकीय एक कणा इतका मागमूस सुद्धा नाही आहे. लक्षात घ्या. आणि हे वेगळं वैशिष्ट्य याचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो की जे बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबासाहेबांकडे संविधानाचं काम सोपवलं आणि बाबासाहेबांनी भरा संविधान लिहून काढलं. असं घडलेलं नाही. बाबासाहेबांनी कुठलंही कलम मांडलं संविधान समितीमध्ये, संविधान सभेमध्ये, की लोक लगेच प्रश्न विचारायचे, बाबासाहेब हे कसं? काही लोक विरोध करायचे, बाबासाहेब हे चालणार नाही. बाबासाहेबांनी सगळ्या अभ्यासाची कसोटी लावली, बुद्धीची कसोटी लावली आणि एक एक कलम उपकलम त्या संविधान सभेमध्ये मंजूर करून घेतला. लक्षात घ्या. असं उगाच नाही कोणी बसलं आणि लिहून काढलं. म्हणून SC, हे बघा थोडी शांतता बिघडू नका देऊ. म्हणून SC, ST, OBC आणि नंतर महाराष्ट्रामध्ये जे काही NT, VJNT हे सगळे OBCचेच भाग आहेत, SBC वगैरे. तर SC, ST, OBC मध्ये पहिलं कलम येतं ते OBCचं. बाबासाहेबांनी OBCंना प्राधान्य दिलं. पहिलं कलम घटनेचं 340 OBC साठी, नंतर 341चं नंतरचं कलम SCसाठी म्हणजे दलितांसाठी, आणि मग तिसरं कलम जे आहे 343 हे आदिवासींसाठी. तर बाबासाहेबांनी OBCंना प्राधान्य दिलं, एवढं लक्षात घ्या. कारण बाबासाहेबांना एक माहीत होतं की जोपर्यंत OBC जागृत होत नाहीत आणि ते या लढ्यामध्ये येत नाहीत तोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट होण्याचं तुम्ही नाव सुद्धा घेऊ नका. आणि आज सांगायला आनंद होतो आम्हाला, आता ढोबळे साहेब साक्षी आहेत. अगदी पहिली परिषद जेव्हा आम्ही OBC सेवा संघाची घेतली होती दादरला, त्यावेळेस किती लोक हजर होते आणि आज किती लोक हजर आहेत. जमीन आसमानचा फरक आहे जागृतीमध्ये. ढोबळे साहेब तुम्ही पण बघताय, शशिकांत दैठणकर साहेब आले होते. शशिकांत दैठणकर साहेब त्या सभेचे उद्घाटक होते. जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही हे बघा, आम्ही जेव्हा OBC म्हणून कार्यक्रम घेतो तेव्हा ढोबळे साहेबांनी आम्ही OBC सेवा संघाचं एक तत्व ठरवून घेतलंय की आम्ही कुठलीही आमची OBC परिषद घेतली तर उद्घाटनपर पहिलं भाषण असेल आमच्या SC बांधवाचं, बुद्धिस्ट बांधवाचं. तिथून मार्गदर्शन सुरू होईल. आजही तुम्ही बघितलं असेल आमचे जे बंधू आहेत ॲडव्होकेट सदावर्ते साहेब यांनी या सभेला मार्गदर्शनपर सुरुवात केली आणि मग आपली OBC परिषद सुरू झाली. SC, ST, OBC हे जर एकत्र आलेत तर SCची पण ताकद वाढते,
एसटींची पण ताकद वाढते आणि ओबीसींची पण ताकद वाढते. फक्त ओबीसी परिषदा वेगळ्या घेतल्यात, आता याच्या पुढे असं व्हायला नाही पाहिजे. फक्त एसटींची सभा घेतली असं व्हायला नाही पाहिजे. आपल्या SC ST ओबीसींच्या प्रत्येक सभेमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात का असेना, जरी ती आदिवासींची सभा असेल तिथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ओबीसी असले पाहिजेत आणि SC पण असले पाहिजेत, बुद्धिस्ट पण असले पाहिजेत. जरी बौद्धांची सभा असली, SCंची सभा असली तरी तिथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विचारमंचावर दिसलं पाहिजे की इथं ओबीसी पण हजर आहेत, इथं दलित पण हजर आहेत, आदिवासी पण हजर आहेत, NT VJNT पण हजर आहेत, मायनॉरिटीज पण हजर आहेत. हे सगळं दिसलं पाहिजे. कारण आपण जर एकत्र असलो तर आपल्या प्रत्येकाची ताकद वाढते. लक्षात घ्या. आता आपल्याजवळ जास्त वेळ नाही आहे. अशा अनेक, ही पहिली परिषद आहे, इथं लिहिलंय पहिली परिषद लिहिलंय का? हा, इथून आता सुरुवात झाली आहे. पूर्ण महाराष्ट्रात परिषदा घ्यायच्या आहेत. SC ST OBC संयुक्त आरक्षण गोलमेज परिषद इथून सुरुवात होईल. म्हणून मी आता जास्त बोलत नाहीत. बहुतेक सगळे जे महत्त्वाचे मुद्दे होते मराठा आरक्षणाच्या संदर्भातले सदावर्ते साहेबांनी अत्यंत परखडपणे मांडलेले आहेत. आम्ही इथं 12 वाजेपासून इथं राऊंड टेबल करून सगळ्या वक्त्यांनी विचार इथे मांडलेले आहेत. त्यामुळे मी आपल्यासमोर अधिक बोलत नाही. फक्त एकच सांगतो की मराठा आरक्षण, जाट आरक्षण, पटेल आरक्षण, आपण बहुजन समाज जो आहे आपला SC ST OBC बहुजन समाज हा फार मानवतावादी आहे, हा फार भोळा आहे, फार बाबडा आहे. त्याला कोणी काही थोडंसं जरा आम्ही गरीब आहोत, आम्ही गरीब आहोत असं सांगितलं की याला लगेच दया येऊन जाते. अरे गरीब आहेत ना बाबा, देऊन टाका ना त्यांना. इतकं सोपं नाही आहे. आता भोळे भाबडेपणा सोडा. हे एक षडयंत्र आहे, हे आधी समजून घ्या. जाट पटेल मराठांच्या नावाने आरक्षण मागणे, आम्ही गरीब आहोत, आम्ही पण गरीब आहोत, आम्हाला आरक्षण द्या असं सांगणं हा षडयंत्राचा एक फार मोठा भाग आहे. आणि हे षडयंत्र बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करतानाच ओळखलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आरक्षण फक्त आणि फक्त सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या जातींनाच मिळेल, मागासलेल्या वर्गांनाच मिळेल, राज्यकर्त्या जातीला नाही, पुढारलेल्या जातीला नाही आणि जमीनदार जातीला पण नाही. हे जर एवढं सांगतायत की मराठा समाजामध्ये गरीब आहेत, मराठा समाजामध्ये गरीब आहेत, इथं मंगेश ससानी साहेब बसलेले आहेत, ते तुम्हाला आकडेवारीनिशी पुराव्यानिशी सांगतील. एकेका सरंजामदार मराठ्याकडे 25-25 हजार एकर जमीन वादग्रस्त स्वरूपामध्ये कोर्टात केसेस चालू आहेत. अरे तुम्हाला जर तुमच्याच जातीमधल्या गरिबांसाठी जर तुम्ही आरक्षण मागतायत, अरे त्याच्यापेक्षा ही जमिनीचं फेरवाटप करून त्या गरीब मराठ्यांना जमिनी देऊन टाका ना. मराठा समाजातली गरिबी आरक्षण नाही म्हणून नाही. मराठा समाजातली गरिबी जी आहे ती याच्यामुळे आहे की त्यांच्या जमिनीचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि ही जमीन जी आहे त्यांच्याच जातीमधल्या सरंजामदारांनी बळकावलेली आहे. मराठा समाजातल्या गरिबांना सांगितलं पाहिजे की तुमची गरिबी कशामुळे आहे, तुमच्या वाट्याची जमीन तुमच्या जातीच्या सरंजामदारांनी बळकावलेली आहे, ती ताब्यात घ्या आणि तुमची गरिबी हटवा. आरक्षणामुळे तुमची गरिबी हटणार नाही, कारण आरक्षण हे मुळात गरिबी हटवण्यासाठी नाही, सांगितलं सदावर्ते साहेबांनी. तर हा गरिबी हटवण्याचा प्रोग्राम नाही आहे. गरिबी हटवायची असेल तर सत्ता, संपत्ती, संधी, साधनं आणि सीता म्हणजे जमीन, हे जे S5 आहेत यांचं विकेंद्रीकरण जर केलं तर मराठा समाजच काय, मराठा, ब्राह्मण, SC ST OBC सगळ्या समाजातली गरिबी नष्ट होऊ शकते. लक्षात घ्या. आरक्षण हे फार छोटं साधन आहे, तात्पुरतं साधन आहे. बाबासाहेबांनी केवळ ते काही काळासाठी सांगितलेलं आहे, परंतु वरच्या जाती हे जाती व्यवस्था नष्ट होऊ देत नाहीत.
आपल्याकडची साधन संपत्तीचं विकेंद्रीकरण होऊ देत नाही. त्यामुळे या संपूर्ण भारतामध्ये गरिबीचं प्रमाणही वाढतं आहे, गरिबांची संख्याही वाढते आहे. आणि मग आपल्यासारखे SC ST OBC म्हणतात चला बाबा आरक्षण तर आरक्षण थोडंसं का असेना पण त्याचा आपण सहारा घेऊया. तर मूळ प्रश्न जो आहे तो विकेंद्रीकरणाचा आहे. मग ते जमिनीचं विकेंद्रीकरण असेल, सत्तेचं असेल, साधनांचं असेल, संपत्तीचं असेल, तर हे झालं पाहिजे. तर मी आता अधिक बोलत नाही, फक्त एवढंच मी सांगतो की आता ही आपली सुरुवात झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला फिरायचं आहे आणि SC ST OBC NT VJNT मायनॉरिटीज धार्मिक अल्पसंख्याक या सगळ्यांनी एकजूटमध्ये येऊन आपलं केवळ आरक्षणच वाचवायचं असं नाही, तर एकूणच आपले जे काही सामाजिक प्रश्न आहेत, सामाजिक समस्या आहेत, मग त्या अट्रॉसिटीच्या संदर्भात असतील किंवा जमिनीच्या संदर्भात असतील, जंगल जमिनीच्या संदर्भात असतील, या सगळ्या समस्यांचं उत्तर केवळ SC ST OBC एकजुटीमध्ये आहे. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम.